आज आपण कांद्याचे रिंग्स भजे कसे करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. हळद, मीठ, ओवा, कसुरी मेथी आणि लाल मिरची पावडर, असे गोल चिरलेले कांदे आणि 3 ते 4 चमचे मोठे बेसन पीठ. आता ह्यात आपण ओवा टाकणार आहे, ही कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. पूर्ण मिक्स करून घेणार आहे आपण. त्यामध्ये आपण 1 चमचा फक्त गार पाणी मिक्स करणार आहे, कारण आपल्याला पातळ नाही करायचं, घट्ट पीठ मळायचं. आपल्याला आता बॅटर आपला अशा प्रकारे घट्ट एकदम भिजवून घेतले. आपण आता तो गोल कांदा कापून घेतला होता, ह्याच्यामध्ये आपण असे ह्याचे रिंग वेगवेगळे करून घेऊया. हे अशा प्रकारे आता आपण ह्याचे गोल रिंग करून घेतलेले आहे. आता एक एक रिंग अशी व्यवस्थित बेसन पिठामध्ये पूर्ण भिजवून घ्यायचे. एक एक अशी टाकून घ्यायचे त्यामध्ये. आता ही एका बाजूने आपण व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया आणि मग पलटी करू. आता हे एका बाजूने आपले व्यवस्थित झाले, हे बघा अलगद निघतात ते. आणि मग आता आपण पलटी करून घेऊया. दोन मिनटं एका हाताने केले ना ते व्यवस्थित होतात आणि ते पलटी पण होतात. म्हणजे कसे ते एकदम क्रिस्पी लागतात. 2 मिनटं पूर्ण एक बाजू शेकून घेतली आणि नंतर दुसरी बाजू शेकली की ते एकदम क्रिस्पी लागतात खाण्यासाठी. आणि बाहेर असं मस्त पाऊस पडतोय रिमझिम, आणि त्या दिवसात असे भजे जर तुम्ही करून खाल्ले की मुलंही आवडीने खातील आणि मोठ्या माणसांनाही खूप आवडतात ते. हे पहा आता किती क्रिस्पी आणि व्यवस्थित ब्राऊन कलरचे आपले झालेले. आता आपण ह्या रिंग्स काढून घेऊया. अशा प्रकारे आपले कांद्याचे रिंग्स भजे खाण्यासाठी तयार आहेत. बाहेर असा मस्त पाऊस पडत असताना तुम्ही असे गरमागरम भजे करून खाऊ शकता.